रोज रोज आमटी भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि शिवाय काही जणांना आमटी बाधतेही. तर अशा वेळेला आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा तुम्ही हे टोमॅटोचं सार नक्की करून बघा. आणि ही रेसिपी पण खूप सोपी आहे, तर नक्की तुम्ही करून बघा. आता आपण इथे टोमॅटो घेतलेले आहेत. हे टोमॅटो कच्चेच घेतले आहेत मी इथे. तुम्ही शिजवूनही घेऊ शकता, पण कच्च्या टोमॅटोचं आज मी इथे तुम्हाला सार दाखवणार. तर हे टोमॅटो चिरून घ्यायचे आणि मग ते मिक्सरला बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे. ते बारीक वाटले ना, त्याच्यात वाटताना ओलं खोबरं टाकायचं आहे. तसंच मी इथे लसणीच्या 2च पाकळ्या घातल्या. जिरं टाकायचं आहे, 1 चमचा जिरं, लाल तिखट. आता हे लाल काश्मीरी तिखट आहे मी इथे वापरलं आहे. आणि मग आपण एकदम बारीक पाणी घालून वाटून घ्यायचंय. हे वाटायला 5-7 मिनिटच लागतात. बारीक वाटून झालं की मग, आणि हे सार आहे ना डाळीपेक्षा पटकन होतं. तर आता इथे आपण एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये जिरं टाकायचं थोडं तेल तापल्यावर, आणि मग मोहरी टाकायची, आणि मग जे आपण हिंग टाकायचा, आणि हळद हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली की एक छान चव येते वस्तूला. आणि मग नंतर थोडी फोडणी व्यवस्थित झाली की हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते टाकायचंय, आणि जरासं परतलं की मग त्याच्यात पाणी टाकायचंय. पाणी टाकलं की मग नंतर त्याला जरा उकळी यायला लागली की मग त्याच्यात मीठ टाकायचंय. असं हे 5-7 मिनिटात, जास्तीत जास्त म्हणजे 10 मिनिटं लागतात हे सार व्हायला, आणि भाताबरोबर एकदम अप्रतिम लागतं. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि खूप सोपी आहे. काही जणांना डाळीचा त्रास होतो ना, मग अशा वेळेला, किंवा कधी कधी डाळ खाऊन खाऊन पण कंटाळा येतो, शिवाय कोणाला ऍसिडिटी होते ना, म्हणून हे टोमॅटोचं सार नक्की करून बघा. ते सुपासारखं पण तुम्ही पिऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबून ऑल वर क्लिक करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपलं सार तर झालंय, पण साराबरोबर आपण खिचडी किंवा भात खाऊ शकतो. तर मी आता इथे सोपी अशी झटपट होणारी खिचडीची रेसिपी तुम्हाला दाखवते आहे. तेल टाकायचं. तेल तापलं की त्याच्यात मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, हिंग, हळद अशी साधीच फोडणी द्यायची आहे. वाटल्यास तुम्हाला त्याच्यात हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. पण जर लहान मुलं किंवा म्हातारी माणसं जर खात असतील तर आपण मिरची किंवा तिखट नाही टाकलं तरी चालेल. तर मग फोडणी चांगली व्यवस्थित झाली की मग त्याच्यामध्ये जराशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकली ना की एक विशिष्ट चव येते त्या वस्तूला, म्हणून मी नेहमी फोडणीत कोथिंबीर हे टाकतेच. नंतर आलंही टाकायचंय. आलं पण मी फोडणीतच टाकले, नंतर पण तुम्ही टाकू शकता, पण फोडणीत टाकलं की त्याला परत एक वेगळी चव येते. प्रत्येक वस्तूला करण्याच्या पद्धतीनुसार त्या वस्तूची चव वाढते. तर इथे मी डाळ आणि तांदूळ, डाळ मी मूग डाळ घेतली आहे, ती पचायला अतिशय हलकी असते. तर मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून ते बाजूला पाण्यात भिजत ठेवले होते. भिजवून ठेवायचे ना 1-2 तास. तर आपण जेव्हा फोडणी द्यायच्या आधी जास्त तांदूळ धुवून त्याच्यात पाणी घालून ठेवायचं, आणि मग नंतर ह्याला 2 शिट्ट्या काढायच्या. पाणी आधी कमी घालायचं, आणि मग नंतर एकदा डाळ आणि भात दोन्ही शिजलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून पाणी ओतून आपल्याला पाहिजे तेवढी पातळ करून घ्यायची, आणि वरून तूप घालायचं. अशी झटपट रेसिपी आहे, शिवाय पौष्टिकही आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा. आणि टोमॅटोचे सार, खिचडी, आणि लागलंच जोडीला पापड, एखादी मिरची तळलेली, असा मेनू रात्रीच्या जेवणात हलका फुलका आहार घेतलेला चांगला असतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव. मी आता मस्त पटापट जेवून घेणार आहे, आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.